नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाले. प्रचाराची धुळवड सुरू आहे. मातब्बर उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. महायुतीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून आज आपल्यासोबत आहेत शिल्पाताई सुर्वे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नेमकं त्यांचं प्रवास हा जो काही ही निवडणूक आहे कशा पद्धतीने या निवडणुकीला त्या सामोऱ्या जाणार आहेत, त्यांचं विजन काय आहे, या रत्नागिरी शहरासाठी त्यांची ब्ल्यूप्रिंट, विकासाची जी काही ब्ल्यूप्रिंट आहे ती ब्ल्यूप्रिंट नेमकी काय आहे हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत माझे सहकारी किशोर मोरे. ते देखील या चर्चासत्रात सहभागी झाले आहेत. तेही देखील या ठिकाणी चर्चासत्रात सहभाग होणार आहेत. आपण थेट जाऊया शिल्पाताईंकडे. ताई नमस्कार. आपल्याला सर्वप्रथम आपल्याला शुभेच्छा. आपण एक रत्नागिरी नगर परिषद निवडणूक यासाठी आपल्याला महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली नगराध्यक्षपदासाठी. यापूर्वी आपण नगरसेविका म्हणून काम केले. प्रभागामध्ये आपलं कार्य जनतेपर्यंत पोचलेलं आहे. आज युती असेल महाविकास आघाडी असेल, काटेकी टक्कर होईल असं तुम्हाला वाटतंय का? मला असं वाटत नाही की काटेकी टक्कर होईल. मला असं वाटतंय की वन साइड मी म्हणजे महायुतीची उमेदवार म्हणून मी निवडून येईल. शिक्षकी पेशातून एकदम अनेक वर्ष आणि नंतर मग राजकारणात 10 वर्ष, एकंदरीत शिक्षकेचा प्रवास असा राजकारण दिशेने फार क्वचित होताना दिसतो. पण शिक्षिका पेशा आणि राजकारण यातला गेल्या 10 वर्षातला तुम्हाला काय फरक जाणवला की तो तुमच्या या निवडणुकीला उपयोगी पडेल? शिक्षकी पेशा आणि राजकारण हे तसं पाहायला गेलं तर दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. ज्यावेळी 50% आरक्षण महिलांसाठी आलं त्यावेळी मी माझ्या एरियामध्ये, मी 6वी स्टॉपला राहत होते आणि त्या ठिकाणी माझं सामाजिक काम चालू होतं. नंतर शाळेतून आल्यावर माझ्या ट्युशन्स असायच्या आणि मुलांचे ट्युशन्स वगैरे चालू असल्यामुळे तिथल्या परिसरातला बराचसा जो भाग होता तो माझ्या चांगल्या परिचयाचा, अनेक विद्यार्थी माझ्या हातून घडत होते. त्यावेळी मला विचारणा करण्यात आली की 2011च्या इलेक्शनच्या वेळी त्यावेळच्या नगराध्यक्ष होत्या राजेश्वरी शेटे, तर त्यांच्या विरुद्ध, मी शिवसेनेत होते तेव्हा, त्या राष्ट्रवादीत होत्या, तर काही शिवसेनेची मंडळी माझ्याकडे आली की ही 2011ची जे इलेक्शन आहे 50% महिला आरक्षण आले आणि राजेश्वरी ताईंच्या विरुद्ध तुम्हाला शिवसेनेकडून लढायचंय अशी विचारणा करण्यात आली. सगळी मंडळी माझ्याकडे आली क्षणात, कारण राजकारणाची एवढा म्हणजे माझ्या घरात शिवसेनेचं वातावरण होतं, कारण माझे काका असू देत, वडील असू देत, हे कट्टर शिवसेना. सुरुवातीपासून थोडं थांबवतो. सुरुवातीपासून आपण सांगितलं की सुरुवातीपासून आपण या शिवसेनेच्या प्रवाहात आहात. शिक्षिका म्हणून आपण काम केलंय, अनेक विद्यार्थी आपण घडवलेले आहेत. आता तुमच्याकडे मोठी जबाबदारी येणार आहे. तुम्हाला शहर घडवायचंय, शहराचा विकास करायचंय. काय सांगा त्याबद्दल? माझ्या या शिक्षकी पेशाचा यासाठी मला खूप उपयोग होणार आहे. कारण आपण जसं शाळेत मुलांना घडवत असतो तसं मला हे शहर घडवायचंय. याचा उपयोग करून मला हे शहर घडवायचंय. शहरामध्ये जे जे काही चांगलं करता येईल, मग शहरात राहणारा प्रत्येक घटक असू दे, शहरात लहान मूल असू दे, मोठी शाळेत शिकणारी मुलं असू देत किंवा महाविद्यालयीन मुलं असू देत, मध्यमवयीन नागरिक असू देत किंवा ज्येष्ठ नागरिक असू दे, ह्या समाजातील प्रत्येक घटकासाठी मला काम करायचंय. आणि रत्नागिरी शहरामध्ये अनेक चांगल्या गोष्टी मला करायच्या आहेत. मग लहान मुलांसाठी चांगल्या प्रकारे बालोद्यान मला करायचंय आणि त्या बालोद्यानामध्येच मला बालसंस्कार केंद्र करायची आहेत, कारण आता ती काळाची गरज आहे असं मला वाटतं. कारण आई वडील दोघेही नोकरीला असतात, आपल्याकडची एकत्र कुटुंब पद्धती रास पावत चालली आहे आणि आपली जी संस्कृती आहे याचे संस्कार मुलांवर होणं फार गरजेचं आहे. आणि यासाठी बालोद्यान आणि बालसंस्कार केंद्र प्रत्येक प्रभागामध्ये होणं गरजेचं आहे आणि ते मला लहान मुलांसाठी विशेष करून करायचंय, कारण ते पुढचे आपल्या भारताचे नागरिक आहेत. म्हणजे पिढी लहान मुलं, म्हणजे लहान मुलं घडली तरच देश घडेल, देश घडला तर आपल्या भागाचा विकास होईल, हे सूत्र आहे त्याचं. नगरपालिकेच्या बाबतीत जेव्हा आपण सभागृहामध्ये ठराव करायचा प्रश्न येतो तेव्हा काही लोकांचे एखाद्या विभागातला प्रश्न असतो, पण तो लोकांच्या विचारातून न घेता परस्पर तो निर्णय घेतला जातो, लोकांवर लादला जातो. अशा अनेक घटना या नगरपालिका सभागृहात घडल्यात. आपली भूमिका त्या बाबतीत काय असेल?
मला असं वाटतं की जनतेने निवडून दिलेले आपण प्रतिनिधी असतो, मग ते नगरसेवक असू देत किंवा नगराध्यक्ष. आता लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे, म्हणजे लोकांनी निवडून दिलेला नगराध्यक्ष आहे. त्यामुळे जे लोक आपल्याला निवडून देणार आहेत त्यांचा कुठेही अपमान झाला नाही पाहिजे. अपमान झाला नाही पाहिजे म्हणजे त्यांच्या मनातली जी अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे ज्या ज्या भागातले जे जे काही प्रश्न असतील ते तिथल्या लोकांना विश्वासात घेऊनच केले पाहिजेत असं माझं म्हणणं आहे आणि तसं करण्याचा माझा मानस आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा प्रश्न पुढे येतोय तो शहरातील रस्ते. गेल्या काही वर्षापासून किंवा जो काही आपल्याकडे पाऊस पडलाय त्या पावसामुळे रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली होती. विरोधकांनी देखील तोच मुद्दा उचलून धरला होता. शहरातील रस्ते कशा पद्धतीने असावेत यासाठी आपण काय प्लॅनिंग केलेलं आहे का? नक्कीच, कारण शहर म्हटलं की सगळ्यात महत्वाचा विषय तो रस्ते. कारण अनेक वाहनं त्या रस्त्यावरून जात असतात. बाहेरगावून येणारे अनेक लोक आहेत, अनेक पर्यटक जेव्हा रत्नागिरीमध्ये येणार आहेत तेव्हा ते पहिला जो प्रश्न असेल तो रस्त्याचा असणार आहे, कारण ते वाहन त्या रस्त्यावरून जाणार आहे. त्यामुळे आपले रस्ते सुसज्ज स्थितीत असणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की मध्यंतरी रस्ते खूपच खराब झालेले होते, भरपूर पावसामुळे रस्त्याची दुर्दशा झाली होती. पण सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी या रस्त्यांसाठी भरघोस निधी आणलेला आहे आणि याच्यामुळे आपण सगळे रस्ते, मग अंतर्गत रस्ते असतील, अंतर्गत जे बोळातले रस्ते आहेत, मुख्य रस्ता आहेत, हे जे रस्ते आहेत ते सुस्थितीत करण्याचा आणि चांगल्या क्वालिटीचे करण्याचा माझा मानस आहे. शहराचे दोन भाग आपण नेहमी म्हणतो. पूर्वी आपण म्हणायचो सड्यावरती जातो म्हणजे साईस्टॉपकडे आणि खालचा भाग. पण गेल्या 10-15 वर्षाचा विचार केला तर जेलच्या वरच्या भागामध्ये फार विकसित झाले प्रत्येक प्रभाग. त्या मानाने शहराच्या खालच्या भागामधला भाग जेवढा विकसित पाहिजे मग त्याला अनेक कारणं दिली जातात. कंजेस्टेड झोन आहे, जागा मिळत नाहीत आणि त्यामुळे थोडीशी नाराजी ही नेहमी सत्तारूढ पक्षाच्या विरोधात शहरातल्या खालच्या भागात जाणवते. काय आपली भूमिका असेल शहराच्या दृष्टीने अधिक लक्ष देण्याची गरज आहे खालच्या भागात? सगळ्यात महत्वाचं, मला जे निवडून देणार आहेत ते पूर्ण शहर देणार आहे. म्हणजे जसा शहरातला वरचा भाग आहे तसाच शहरातला खालचा, ज्याला आपण मूळ रत्नागिरी म्हणतो, या नागरिकांचा सुद्धा त्याच्यामध्ये मोठा सहभाग असणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. वरचा भाग हा खरंच चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे, कारण खालच्या भागातली बरीचशी लोक वरती आलेली आहेत कारण इथे चांगल्या सुखसोयी झालेल्या आहेत. पण आता खालच्या भागातल्या लोकांसाठी सुद्धा त्यांना, म्हणजे खालच्या भागातले शहराचा जो खालचा भाग आहे, स्टँडच्या इथला पुढचा जास्त करून खालचा तो जो भाग आहे त्या ठिकाणची ड्रेनेज सिस्टीम असू दे किंवा तिथे बोळ असल्यामुळे तिथे रस्त्यात म्हणजे कचऱ्याचा निचराही होत नाहीये, कारण घंटागाडी आली तरी ती बाहेरून जाते. तर मला असं वाटतं असे जे छोटे छोटे बोळ आहेत तिथे छोट्या व्हेकल्स नेऊन आपल्या भागातला कचरा सगळा बाहेर येऊन तो मोठ्या गाडीतनं कचरा डेपोपर्यंत कसा जाईल याचा विचार करून तो कचरा तिथपर्यंत जर गेला तर नक्कीच तो भाग स्वच्छ होणार आहे. आणि जर तिथे कचरा वगैरे नसेल तर त्या भागामध्ये गुरं सुद्धा जास्त प्रमाणात जाणार नाहीयेत, म्हणजे कुत्रे गुरं, कारण तिथे कोणतरी अन्नधान्य टाकतं आणि तिथे साहजिकच कोणीतरी आपल्या पोटासाठी, मग तिथे गुरं येतात, कुत्रे येतात. म्हणजे एक गोष्ट जर आपण केली तर दुसऱ्या 2 गोष्टींचा सुद्धा त्यामुळे प्रादुर्भाव कमी होईल. आपण कचऱ्याचा विषय काढलात मॅडम, त्याबद्दल एक प्रश्न विचारतो. कचऱ्याची समस्या ही फार वर्षापासून रत्नागिरी शहराला भेडसावते. आपल्याकडं अद्यापही जो काही तो घनकचरा प्रकल्प ह्याची मागणी होते. दांडेआडमच्या त्या साईडला आपल्याकडे जागा होती, परंतु तिथे विरोध झाला. मध्यंतरी घोषणा झाली की MIDC कडून काही जागा मिळते, परंतु अजूनही कचऱ्याचा प्रश्न निघालेला नाही. कचरा व्यवस्थापन किंवा कचरा निर्मूलन जे संकलन असेल त्याच्यामध्ये काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असतील जेणेकरून भटकी कुत्री किंवा ती मोकाट जनावर आहेत यांचा जो काही वावर त्या ठिकाणी परिसरात असतो आणि त्यातूनच जे काही अपघात असतात, रस्त्यावरचे अपघात जे वारंवार घडतायत त्याला कारणीभूत हा कचराच आहे. त्यासाठी आपण काय उपाययोजना खास करणार आहात का? माझं खूप दिवसाचं स्वप्न होतं की कचरामुक्त रत्नागिरी शहर झालं पाहिजे आणि याच्यासाठी मी आधीपासूनच अभ्यास करत आलेले आहे. त्याच्यासाठी मी पाचगणीला सुद्धा जाऊन आले, तिथलाही अभ्यास दौरा केलाय
कारण पाचगणीला अनेक पर्यटक येतात, तरी सुद्धा तिथे कचरामुक्त शहर कसं आहे त्याची सुद्धा मी पाहणी केली आहे. आणि तिथे का होतंय तर तिथला जो घनकचरा प्रकल्प आहे त्या जागी गेल्यावर आपल्याला असं वाटतच नाही की आपण कचरा प्रकल्पाच्या इथे आलेलो आहोत. इतकं छान वातावरण, म्हणजे आपण कुठच्या तरी बागेत फिरतोय असं आपल्याला वाटतं. आणि तेव्हापासून मी ठरवलंय की माझ्या रत्नागिरीमध्ये सुद्धा हे असंच झालं पाहिजे त्या धर्तीवर. आणि मला खरोखर मनात आलेली कल्पना उतरवण्यासाठी सन्माननीय पालकमंत्र्यांनी सुद्धा मला खरोखरच की जे माझ्या हातून घडणार होतं, पालकमंत्र्यांची साथ आहे. MI म्हणजे रत्नागिरीतली एकमेव अशी महाराष्ट्रातली एकमेव रत्नागिरी नगर परिषद आहे की तिला MIDC ने जागा दिली आहे. आणि खरोखरच ही जागा नगर परिषदेला प्राप्त झालेली आहे. आणि हा घनकचरा प्रकल्पाचा प्रोजेक्ट शासन स्तरावर गेलेला आहे. तिथून मान्यता होऊन लवकरच त्याचं टेंडर होऊन वर्क ऑर्डर निघेल. आणि अनेक वर्षाची जी ही रत्नागिरीकरांची समस्या आहे ती येत्या काही दिवसात लवकरच सुटेल आणि अतिशय चांगला घनकचरा प्रकल्प आपल्या रत्नागिरीमध्ये सुद्धा होईल. आता समोर एकंदरीत तुम्ही ज्या वेळेला फिरताय, शहरामध्ये प्रचार यंत्रणेत जाताय, त्यावेळेला एक प्रमुख महत्वाचं कारण तुमच्या डोळ्यासमोर कुठलं येतं की बाबा हे आपण नगराध्यक्ष पदावर बसल्यानंतर आपल्याला तातडीनं सोडवणं गरजेचं आहे, काय असलं कोणता हातात घ्यावा आणि त्याला प्राधान्य द्यावं? अनेक ठिकाणी मी जाते तेव्हा प्रामुख्याने सगळ्या लोकांचं म्हणणं आहे रस्ते, आणि रस्ते तर आता होतातच आहेत. आणि कचऱ्याचा विषय आहे की इथे जो कचरा जाळला जातो आणि त्याच्यामुळे प्रदूषण होतं. या भागातील लोकांना म्हणजे साधारण आरोग्याला सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतात. आणि या सगळ्या गोष्टी आधुनिक तंत्रज्ञान वापरून आधुनिक पद्धतीने घनकचरा प्रकल्प चालू करून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बंद करून अतिशय चांगल्या प्रकारे सुसज्ज स्थितीमध्ये रत्नागिरीकर चांगलं आरोग्य जगू शकतील असं आम्हाला करायचं. तुम्ही फार भाग्यवान आहात की स्मार्ट सिटी सारखा प्रोजेक्ट येतोय, अनेक विकास कामं आहेत, जवळजवळ रत्नागिरी नगरपालिकेची आमच्या माहितीप्रमाणे 300-350 कामं आहेत, नवीन इमारत होते, त्या नव्या इमारतीमध्ये तुम्हीच स्थानापन्न होणार आहात. काय वाटतं सगळे पाहून बघून किंवा अनुभवातून? अनेक वर्षाचं माझं स्वप्न होतं की रत्नागिरी नगर परिषद, जसं मला या आधी सुद्धा 2 टर्म मी नगरसेविका म्हणून मी काम केलेलं आहे. आणि पक्षाने दिलेली जबाबदारी किंवा सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी माझ्याकडे महिला बालकल्याण समितीची जबाबदारी दिली, शिक्षण समितीची जबाबदारी दिली, नियोजन विकास समितीची जबाबदारी दिली. या जेव्हा समित्या माझ्याकडे दिल्या तेव्हा त्या समितीचा मी पूर्णपणे अभ्यास करून त्या समित्यांना मी न्याय दिलाय. म्हणजे त्या समितीच्या अंतर्गत येणारे म्हणजे त्या सभापती म्हणून मी काय केलं पाहिजे आणि याचा जनतेला कसा उपयोग होईल हा अभ्यास करून मी त्या समित्यांना न्याय दिलेला आहे. आणि त्यामुळेच मी शहरभर पोहोचू शकले. महिला बाल कल्याण समितीच्या मार्फत मी अनेक उपक्रम घेतले की जे मुलांना महिलांना फार उपयोगी पडले. मग त्याच्यामध्ये मी घरकाम करणाऱ्या ज्या महिला होत्या की त्यांनाही कधीतरी वाटणार ना की आपण सुद्धा कधीतरी कॉम्प्युटर हातात घ्यावा. अशा घरेलू कामगार किंवा घरी राहणारे जे गृहिणी आहेत यांच्यासाठी मी कॉम्प्युटर क्लास दिला महिला बाल कल्याण समितीमार्फत. गोरगरीब मुलं आहेत त्यांनाही वाटणार, त्या पालकांना वाटणार की जेव्हा एखादं श्रीमंत पालकाचं मूल जेव्हा ते तबल्याच्या पेटीच्या क्लासला घेऊन जातो त्यावेळी त्यालाही वाटत असणार की मला ही फी परवडत नाहीये. मग हा असे त्याच्या मनात विचार येऊ नये म्हणून या मुलांसाठी मी तबला पेटी वर्ग महिला बाल कल्याण समितीमार्फत विनामूल्य सुरू केला. प्रत्येक महिलेला वाटत असतं कारण आज स्वतःला गाडी येणं काळाची गरज आहे. मग अशा महिला होत्या की ज्यांना 2 व्हीलर 4 व्हीलर शिकायची होती पण मोटर ट्रेनिंग स्कूलला फी देण्याची त्यांची तेवढी परिस्थिती नव्हती. मग अशा वेळी त्या महिलांना ह्याच्या सकट त्यांच्या आपलं RTO पर्यंत जाऊन त्यांच्या लायसन पासून सगळं समितीमार्फत आम्ही करून दिलं. लोकांपर्यंत खरं तुमचं कामच ते होतं. सुरुवातीपासून आम्ही पाहतोय तुम्हाला, आपण नगरसेविका म्हणून आपल्या राजकारणात आपण अनेक चढउतार पाहिले, परंतु तुमची काम करण्याची जी काही पद्धत आहे ती प्रत्येक घराघरात पोचलेली, प्रत्येक जनमानसाच्या मनात घर करून आहे. असाच एक प्रश्न पुढे होते मॅडम की झोपडपट्टी पुनर्वसन, की आज आपण पाहिलंच की आपण साडी स्टॉप या परिसरात राहतात, तिथेच लगत आपल्याकडं
सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. आपण खाली आलात तर मिरकरवाडा असेल, परटवण्याकडे गेलात तर बोरकरवाडी असेल, इकडे आलात आठवडा बाजार परिसरात त्या ठिकाणी, राजवडा परिसरात आहे, खडपेवाडा परिसरात आहे. अनेक शासनाच्या योजना आहेत, परंतु ह्या झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन किंवा त्यांना चांगल्या ठिकाणी हक्काचं घर कधी मिळेल, स्वतःचं घर मालकीचं असतं? मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी माझ्या हातून घडणार आहेत किंवा परमेश्वर माझ्याकडून त्या करून ती देणार परमेश्वराचीच इच्छा असावी. कारण सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आत्ताच परवा गेल्या महिन्यातच ते आले होते आणि त्यांनी झोपडपट्टी पुनर्विकासाचा आराखडा तयार करायला सांगितलाय आणि तो आराखडा तयार होतोय आणि लवकरच त्याच्यासाठी जागेची ही व्यवस्था झालेली आहे. आणि हा सुद्धा झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लागतोय आणि खरोखरच या लोकांना घर मिळणं काळाची गरज आहे आणि नक्कीच ते त्यांना मिळणार. शेवटचा प्रश्न घेतो. हो, 6 उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत. आपला प्रमुख प्रतिस्पर्धी कोण आहे? असं काय नाही, सगळे शेवटी समोर असलेले सगळेच प्रतिस्पर्धी आहेत. एकंदरीत निवडणुकीच्या रंगात चढले, प्रचारात यंत्रणा येतात. मतदारांना काय आव्हान करू इच्छिता तुम्ही? मी मतदारांना एवढंच सांगू इच्छिते की आज नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे. तुम्हाला अपेक्षित असलेली रत्नागिरी म्हणजे सर्वांग सुंदर रत्नागिरी करण्याचा माझा मानस आहे. तुम्ही ज्या हेतूने मला नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून बसवणार आहात, तर तुम्ही ज्या विश्वासाने मला तिथे बसवणार आहे तो तुमचा विश्वासघात माझ्याकडून कधीही होणार नाहीये. तुम्हाला अपेक्षित असलेली रत्नागिरी माझ्याकडून घडवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असणार आहे. एवढंच मी माझ्या मतदारांना. रत्नागिरी शहरवासियांना जी अपेक्षित असलेली रत्नागिरी घडवण्याचा प्रयत्न माझ्याकडून राहील. सत्तेत आल्यानंतर जी काही विकास कामं करायची ती विकास कामं करण्याची माझ्यातून करून घेण्याची इच्छा ही परमेश्वराची असावी असं देखील त्यांनी सांगितलंय. 2 तारीख जवळ येते. 2 तारखेनंतर 3 तारखेला निकाल लागणार आहे आणि त्यानंतर रत्नागिरीची कारभारीण कोण हे स्पष्ट होणार आहे. कॅमेरामॅन शुभम पवारसह प्रशांत पवार, किशोर मोरे, टाइम्स डिजिटल रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.